लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कबीर जो आहे तो मनस्विनीला चांगला धडा शिकवणार आणि सखीची सगळी संपत्ती सखीला परत मिळवून देणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी सखी आहे तिने दाभाडे मावशींकडे आणि जानूकडे बोलून दाखवलेलं असतं की मला वकिलाची मदत घ्यावी लागेल, कोर्ट कचेरी करावी लागेल, लीगल ॲक्शन घ्यावी लागेल आणि त्यासाठी पैसे असावे लागतील आणि मग पैसे कुठून आणू हा माझ्याकडे सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सध्या फक्त माझ्यावरती संकट येत चाललेली आहेत, सोल्युशन तर काहीच नाही आहे ना. मग आता जानू ही या गोष्टींवरती विचार करत असते. इतक्यात तिला भेटायला किरण येतो. किरण जानूला विचारतो की जानू कसला एवढा विचार करतेस. त्यावर मग जानू आता किरणला सांगू लागते की किरण अरे मी विचार करते सखीचा. किरण म्हणतो काय झालं आता. मग ती सांगू लागते अरे ती आपल्याबरोबर राहते, मजा मस्ती करते, हे सगळं काही ठीक आहे रे, पण त्या मनस्विनीने तिचं सगळं काही लुटून लुबाडून तिला फसवून घेतलं आहे की नाही. मग शेवटी सखीचं जे काही आहे वैभव ते सखीला परत मिळायला हवं असं मला तरी वाटतं आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की सखीने लढा दिला पाहिजे, पण त्यासाठी तिला पैशांची गरज आहे, वकिलाची गरज आहे आणि तिच्याकडं काहीच नाही आहे रे. त्यावर किरण म्हणतो ठीक आहे मी एक काम करतो, कबीरजवळ याविषयी बोलून बघतो. कबीर काय म्हणतो ते बघूया. कबीर याच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल. जानू म्हणते प्लीज कर रे माझ्या मैत्रिणीसाठी एवढं. त्याबरोबर किरण म्हणतो आता कसं गोड गोड बोलायला लागलीस गं, नाहीतर नेहमी सखीसाठी आणि त्या कबीरसाठी माझ्याबरोबर भांडत असतेस. त्यावर ती म्हणते मी कधी भांडते. त्यावर किरण म्हणतो काय मी कबीरची बाजू घेतो मग तू सखीची बाजू घेत नाही का लगेच. त्यावर मग दोघंही हसतात. किरण म्हणतो काळजी करू नको मी बोलतो कबीरशी. त्यानंतर मग किरण कबीरकडे येतो आणि तो कबीरला म्हणत असतो कबीर अरे सखीच्या नादात तू एक गोष्ट विसरतोयस काय असं कबीर विचारतो. त्यावर मग किरण म्हणतो अरे तू हे विसरतो आहेस की तुला आता इकडे सरकारला सुद्धा धडा शिकवायचा आहे. सरकारला जर तुला धडा शिकवायचा असेल तर तुला पहिले तर सखीला तिची संपत्ती परत मिळवून द्यावी लागेल. त्यासाठी तिला वकील करावं लागेल आणि त्यासाठी तिच्याकडे पैसे नाही आहेत. त्यावर मग कबीर म्हणतो हे सगळं तू का आत्ताच सांगतोयस मला, ह्या सगळ्याला वेळ आहे की. त्यावर किरण म्हणतो कबीर वेळ नाही आहे, कारण सखी आज जानूजवळ या गोष्टी बोलत होती की सखीला तिचं सगळं वैभव परत मिळवायचं आहे, सरकारला धडा शिकवायचा आहे. त्यावर मग आता किरण म्हणतो ठीक आहे मग आहे आपल्याकडे पर्याय, आपण तिला एक उत्तम वकीलही मिळवून देऊ आणि पैसा देऊ. आपण एक काम करू तिला पैसे मिळवून देऊ, वकील ती तिचा नवीन शोधेल. त्याबरोबर मग किरण म्हणतो अरे पण ती तुझ्याकडून कुठलीही पद्धतीची मदत घेणार नाही आहे असं म्हणाली आहे ना. त्यावर कबीर म्हणतो अरे ती म्हणाली आहे की ती माझ्याकडून मदत घेणार नाही आहे, पण ती असं कधी म्हणाली की ती तिच्या बाबांकडनं मदत घेणार नाही आहे म्हणून. किरण म्हणतो सॉरी मला कळलं नाही कबीर नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते. त्यावर कबीर म्हणतो किरण अरे सखीच्या बाबांची एवढी प्रॉपर्टी होती, ते एवढे श्रीमंत होते, मग अशी कुठली तरी त्यांची एखादी तर FD वगैरे असू शकते ना सखीच्या नावाने करून ठेवलेली, जी सखी मॅच्युअर झाल्यानंतर तिला मिळणार असेल. त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो अरे कळतंय का तुला. किरण म्हणतो अरे पण त्यांच्या FDबद्दल तुला काय माहिती. त्यावर कबीर म्हणतो अरे त्यांची नसली तरी त्यांची बनवता येऊ शकते ना. त्याबरोबर किरण म्हणतो अच्छा 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 आत्ता आलं माझ्या लक्षात, ठीक आहे तर मग लागूया कामाला. कबीर खरंच तू खूप हुशार आहेस. त्यावर मग कबीर म्हणतो सध्या सखी माझ्याकडनं कुठल्याही पद्धतीची मदत घ्यायला तयार नाही आहे, त्यामुळे तिच्यासाठी मला हे असं आडमार्ग वापरून काही ना काहीतरी सतत करत राहावं लागणारच आहे. त्यावर मग किरण म्हणतो खरंच कबीर तू किती हुशार आहेस, म्हणजे एवढ्या सगळ्या संकटातूनही तू बरोबर मार्ग शोधून काढलासच. असो चालेल मग घेऊया आता सखीच्या बाबांची नसलेली FD तयार करायला, काय म्हणतोस. त्यावर मग कबीर म्हणतो की नाही नको, यामध्ये काय करायचं ते मी बघतो. माझे एक ओळखीचे वकील आहेत, मी त्यांच्याशीच बोलून घेतो. कारण काय आहे या गोष्टी किरण आपल्याला खूप जास्त सिक्रेट ठेवाव्या लागतील. या गोष्टी कोणालाही अगदी कोणालाही कळता कामा नये. या सगळ्याबद्दल जानूबरोबरसुद्धा कधी डिस्कस करू नकोस. शेवटी जानू आणि सखी ह्या मैत्रिणी आहेत. कधीतरी जानू सखीजवळ बोलून जाईल आणि मग सखीला हर्ट होईल. त्यावर किरण म्हणतो जैसी आपकी आज्ञा महाराज, मी जानूबरोबरसुद्धा याविषयी काहीही बोलणार नाही आहे. तर मग लागा उद्यापासूनच कामाला.
मग कबीर होकार देतो. त्यानंतर किरण हा परत घरी झोपायला चाललेला असताना त्याला जानू दिसते. जानू त्याला विचारते, काय रे, बोललास का कबीर बरोबर? त्यावर मग लगेच किरण म्हणतो, हो बोललोय मी. आणि कबीर म्हणालाय. इतक्यात त्याला आठवतं की कबीरने सांगितलंय की काहीही जानूला सांगायचं नाही आहे. मग तो म्हणतो, कबीर म्हणालाय की बघू, काहीतरी करूया, बघूया, हां चल मी जाऊन झोपतो. आणि मग तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर त्याच्या ऑफिसला पोहोचतो आणि तिकडनं तो आता त्याच्या ओळखीच्या वकिलांना कॉल करतो आणि त्या वकिलांना तो त्याच्या ऑफिसला भेटायला बोलवतो. तो त्यांना म्हणत असतो, ॲडव्होकेट सरदेसाई, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही आलात तर बरं होईल. तासाभराने ॲडव्होकेट सरदेसाई आता कबीरच्या ऑफिसला पोहोचतात. कबीर थोडा कामामध्ये व्यस्त असतो. आता रिसेप्शनिस्ट कबीरला कॉल करून विचारते, सर सोडू का मी आतमध्ये वकील सरदेसायांना, ते आले आहेत तुम्हाला भेटायला. कबीर ताबडतोब सोडायला सांगतो. वकील येऊन बसतात. कबीर त्यांना पाणी ऑफर करतो. वकील म्हणतात, काय अडचण आहे कबीर? मग कबीर सांगू लागतो की सर अहो एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ॲक्च्युली तुम्हाला तर माहिती आहे सखी कामत माझी बायको आहे ते, आणि त्या मनस्विनीने तिची सगळी प्रॉपर्टी हडपली आहे. मनस्विनी म्हणजे तिच्या आईची सख्खी जुळी बहीण, आणि आता तिने तिच्या आईलासुद्धा मारून टाकलेलं आहे दरीमध्ये ढकलून. आता सखीने तिची सगळी प्रॉपर्टी तिच्या आईच्या नावे म्हणजे तेजस्विनीच्या नावे केली होती, पण मनस्विनी आता तिच्या जागी आलेली आहे आणि तिने सखीला घरातनं बाहेर काढलं आहे. हे सगळं आपल्याला लीगल पद्धतीने हँडल करायचं आहे. त्यावर मग वकील साहेब म्हणतात, ठीक आहे मग आपण करू शकतो की. पण मग कबीर म्हणतो, नाही माझं ते काम तुमच्याकडे नाही आहे, मला सखीला मदत करायची आहे. पण तुम्हाला माहिती आहेच सध्या सखी माझ्याकडून मदतही घ्यायला तयार नाही आहे. म्हणून मला सखीच्या बाबांची म्हणजे राघव कामत सरांची अशी एखादी खोटी FD तयार करायची आहे की ज्यामधून सखीला तिचे हक्काचे पैसे मिळत आहेत असं वाटायला हवं. वकील साहेब म्हणतात, कबीर अरे हे काम इनलिगल आहे, माहिती आहे का तुला? कबीर म्हणतो, हो सर मला कळतं आहे, अगदीच कळतं आहे हे काम इनलिगल आहे ते, पण प्लीज सखीसाठी मला एवढं करावंच लागेल. तुम्हाला तर माहिती आहे आम्हा दोघांमध्ये आता सध्या तरी किती मतभेद आहेत, त्यामुळे मी सखीला सरळ जाऊन तर मदत करू शकत नाही, म्हणून हा वाकडा मार्ग निवडावा लागतोय. सर प्लीज काहीतरी जमू शकेल का? त्यावर वकील साहेब म्हणतात, काळजी करू नकोस, काय करायचं ते मी बघतो. मी तुझ्याही वडिलांना चांगला ओळखतो आणि सखीच्याही वडिलांना चांगला ओळखतो. मी तुमच्या वडिलांचा वकील आहे दोघांच्याही, तेव्हापासून माझे तुमच्याबरोबर संबंध आहेत, त्यामुळे मी काय करायचं ते बघतो. आणि त्यानंतर मग तो ते खोटे FDचे कागदपत्र बनवतो आणि सखीकडे पैसे घेऊन येतो आणि सांगतो की राघव सरांनी तुझ्या नावावरती एक पॉलिसी बनवली होती, तुझ्या 23व्या वर्षी ती पॉलिसी मॅच्युअर होणार होती सखी, आणि आज तुझं 23वं वर्ष आहे चालू, म्हणून आम्ही ही पॉलिसी घेऊन आलो आहे. 22व्या वर्षी मॅच्युअर झाली आहे ही पॉलिसी. त्यावर सखी म्हणते, पण मला ह्या पॉलिसीबद्दल काहीच माहीत नाही आहे अंकल. त्यावर मग ते वकील म्हणू लागतात की अगं सखी, याबद्दल राघव सर कोणाबरोबरच बोलले नव्हते, रादर त्यांनी ह्या सर्व गोष्टी तेजस्विनी मॅमनासुद्धा सांगितल्या नव्हत्या. त्यांनी फक्त ही गोष्ट माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्येच ठेवायची असं सांगितलं होतं. राघव सरांना तुझं लग्न तुझ्या वयाच्या 23व्या वर्षी करायचं आहे असं त्यांनी तुझ्या जन्मानंतर काही दिवसांनी ठरवलं, आणि म्हणूनच त्यांनी तुझ्या लग्नासाठी हे पैसे जमा केले होते. आता हे ऐकून सखीला आनंद होतो. सखी म्हणते, थँक्यू सो मच सर की तुम्ही मला हे पैसे आणून दिलेले आहेत म्हणून. आता मग सखी म्हणते की मनस्विनीने माझ्या प्रॉपर्टीवरती कब्जा केलेला आहे, मनस्विनीने आता मला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, पण आता मी त्या मनस्विनीला सोडणार नाही, चांगली तिला जन्माची अद्दल घडवेन. आता माझ्याकडे माझे स्वतःचे हक्काचे पैसे आलेत. बाबा खरंच खूप खूप थँक्यू. खरंच तुम्हाला किती दूरदृष्टी होती, तुम्ही किती लांबचा विचार करायचा. मग आता ती त्याच वकिलाला म्हणते, वकील साहेब तुम्हाला तुमची थोडी मदत हवी होती. वकील म्हणतो, सखी काय मदत हवी आहे, बोल ना बाळा. त्यावर मग सखी म्हणू लागते, ऐका ना सर, तुम्ही मनस्विनीला नोटीस पाठवू शकता का, मला तिला कोर्टात खेचायचं आहे. त्यावर मग आता वकील साहेब सखीला म्हणतात, मला आधी सर्व गोष्टी पूर्वीपासून सांग. आता वकिलाला तर कबीरने सगळं आधीच सांगितलेलं असतं, पण सखीला संशय येऊ नये यासाठी ते सखीला सर्व परत पूर्वीपासून सांगायला सांगतात. मग सखी आता त्यांना सर्व गोष्टी सांगते पूर्वीपासून, की कसं मनस्विनीने तिच्या वडिलांना मारलं, मग तिच्या आईला 12 वर्ष डांबून ठेवलं, मग तिची आई परत आली पण तिचा खून केला, सगळं प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर
नावावर करून घेतली, सखीला घराबाहेर काढलं, तिचे बँक अकाउंट फ्रीज केले, घरामध्ये काका काकूंना नोकर बनवलं. या सर्व गोष्टी सखी सांगते आणि म्हणते की या सर्व गोष्टींमुळे आता मला त्या सरकारवर सूड उगवायचं आहे, मला बदला घ्यायचा आहे अंकल, त्यासाठी मला तुमची मदत लागेल. त्याबरोबर मग आता ते वकील साहेब म्हणतात की ठीक आहे सखी, बेटा मी लगेचच प्रोसिजरला लागतो आणि त्या मनस्विनीला नोटीस पाठवतो. आणि मग आता सखीची सही घेऊन एक नोटीस तयार करून मग आता ते वकील साहेब मनस्विनीला नोटीस पाठवतात. घरी आलेली नोटीस बघून मनस्विनी चांगलीच भडकते. मनस्विनी म्हणते की त्या सखीची एवढी हिंमत की तिने मला ह्या सरकारला नोटीस पाठवली. या सगळ्या मागे ना तो कबीर किर्लोस्कर असणार, त्यानेच त्या सखीला ही सगळी नको ती हिंमत दिलेली असणार आणि त्यानेच तिला हे सगळं सांगितलेलं असणार की नोटीस वगैरे पाठव, सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाहीच आहे मी. आणि मग लगेचच मनस्विनी कबीरकडे येते आणि आता ती कबीरला सुनवू लागते की तुझी एवढी हिंमत का की तू सखीला माझ्या विरुद्ध भडकवलं, तू सखीला माझ्या विरोधात जायला सांगितलंस, तूच तिला पैसे दिलेस ना वकील वगैरे करायला. पण हे बघ लक्षात ठेव, या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही आहे, काहीच नाही. शेवटी मी सरकार आहे, सरकार. मनस्विनी म्हणतात मला कोणीही हरवू शकणार नाही. आफ्टर मला जे हवं मी तेच करते, मला जे हवं ते मी मिळवतेच. ती सखी आणि तू अरे काल परवाची मुलं आहात माझ्यासमोर, माझं काही वाकडं करू शकणार नाही आहात. आणि त्या सखीला जर कळालं ना की तू तिला पैसे देतोयस म्हणून, तर ती तुझ्याकडनं मदतही घेणार नाही. त्यावर कबीर म्हणतो की सखीला कधीचही कळणार नाही की ते पैसे माझे आहेत, कारण तिला ते पैसे तिच्या बाबांकडून मिळालेत असंच तिला वाटतंय. आणि सखीला जरी माहीत नसलं ना तरीसुद्धा तुला तुझ्या तोंडावर सांगतोय सखीला मी मदत करतोय आणि यापुढे सुद्धा मी तिला कायमच मदत करत राहणार, कारण ती माझी बायको आहे. आणि लक्षात ठेव, पुढच्या महिन्याभराच्या आत तू तिची सगळी हडप केलेली प्रॉपर्टी, तिचं सगळं वैभव तिला मी परत मिळवून देणार. हा या कबीर किर्लोस्करचा शब्द आहे. आणि याद राख, कबीर किर्लोस्कर जे बोलतो ते तसंच्या तसं सत्यात उतरवतो. त्याबरोबर आता मात्र मनस्विनी घाबरते, तिच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. कबीर म्हणतो काय झालं, आत्ताच घाबरलीस का? काळजी करू नकोस, तुला ओपन चॅलेंज दिलं आहे मी, महिना आहे तुझ्या हातात, किती जोर लावायचा आहे तेवढा जोर तू सुद्धा लाव, मग मी सुद्धा बघ मी काय करतो ते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.